तर मंडळी नमस्कार. आता आपण बघा सुवर्णदुर्गवरती जायचं आहे. तर थोड्या वेळासाठी आपण थांबलो आहे कारण आपल्याला बोटीत माणसं लागतात म्हणून. पण आपण इथं आता कनकदुर्गवरती आलो आहे. हा कनकदुर्ग नावाचा एक छोटा किल्ला होता. इथं एकूण 4 किल्ले होते: फतेदुर्ग, कनकदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि गोवा किल्ला. तर त्याच्या एका छोट्याशा दुसऱ्या किल्ल्यावरती आपण आलो आहे. इथं मावरा बघा कसा आपल्या कोळी बांधवाने टाकलं नाही चुकत. जाम भारी याने असा जाळा टाकला आहे आणि त्याच्यावरती सर्व मच्छी टाकली. आणि ही सुकी मच्छी आपण पावसात आपल्याला खायला उपयोगाला येते. बघा जिकडं बघाल तिकडं मच्छी आहे. लय भारी काम. तर तुम्हाला मच्छी खायला आवडते का आम्हाला सांगा कमेंट करून. हां पुराणा ड्रायव्हर आहे, पुराणा ड्रायव्हर. तर मंडळी या पक्ष्यांना उडवायला मजा येते. ते काय जात नाहीत, हे सीझनवर पक्षी असतात आणि ते त्यांचा सीझन असतो तेव्हा ते येत असतात. तर ह्यांना उडवायला मजा येते. आम्ही खेळायला येतो ना समुद्रावरती, त्यांची जाम मजा घ्यायचं. फक्त बॉल हिरकवायचा लगेच उडून जातात. तसंच त्यांच्या जर आपण जवळ गेलो ना की बघा कशा त्यांना जास्त आपली सवय नसते ना माणसांची. बघा त्यांनी मासा पकडल्या बघा तोंडात, जाम मजा येते. आणि परत येतात, ते परत येतात. मस्त असतात ते बघ मासे पकडायला गेले ते बघ बच्चासारखे थोडेसे असतात, ते भारी असतात. तर मंडळी हा जो रस्ता आहे हा आपल्या सुवर्णदुर्गकडे नेणारा रस्ता आहे. इथे ह्या बोटी लागतात आणि या बोटींनी आपल्याला सुवर्णदुर्गवरती जाता येतं. एका माणसाचे 200 रुपये घेतात. जायला यायला 15-15 मिनटं लागतात. किल्ला फिरायला अर्धा तास लागतो. अशा प्रकारे आपण सुवर्णदुर्ग फिरता येतं आपल्याला. त्याच परीने हा आहे आपला सर्वांचा आवडीचा विषय हर्णे बंदर. इथे ताजी मच्छी भेटते आपल्याला. तर इथे तुम्ही कधी आलात का कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सपोर्ट करा. इंस्टावर फेसबुकवर जर तुम्ही असाल तर फॉलो करा. तर अशा प्रकारे आम्ही हर्णे बंदरावरती आलो होतो. बंदर काय चालू नव्हतं झालं, पण संध्याकाळी 5-6च्या आसपास बोटी येतात. तर चला बाय बाय.